पुण्यातही मनसेचा बिल माफीसाठी वीज बिल माफीसाठीचा महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र मनसेच्या या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नव्हती। शनिवार वाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार होता। कार्यकर्ते पदाधिकारी या मोर्चासाठी मात्र आग्रही होते आणि त्यामुळे अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। त्यामुळे आंदोलन करू न देणं हे लोकशाहीला मारक आहे। छुप्या पद्धतीने आंदोलन करणारच असल्याचं शहर अध्यक्षांनी सांगितलंय। दरम्यान मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना चकवा देत मोटरसायकल रॅली काढली। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पुन्हा ताब्यात घेतलं। हा मोर्चा होणारच आहे। आता या क्षणी पोलिसांनी आम्हाला अटक केलेली आहे। प्रशासनाला सातत्याने आम्ही कोरोना काळ असल्यामुळे मदतच करतोय, सहकार्य करतोय, पण सरकारचा पोलीस प्रशासनावरती असलेला दबाव तुम्हाला या ठिकाणी दिसतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या युटर्न सरकारने या ठिकाणी केलेला आहे। हा आवाज असाच उठत राहणार आहे। मनसेचा मोर्चा जरी आम्हाला अटक झाले असेल तरी मोर्चा निघणारच आणि जिल्हाधिकारी यांना आज आदरणीय राज साहेबांनी दिलेलं निवेदन जाणारच आहे। तर मोर्चाबाबत पुण्यामधले मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी ठिय्या मांडला। या ठिकाणून आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। किरण, एकंदरीतच मनसेच्या आजच्या मोर्चामुळे पुण्यातलं वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय। काय नेमकं आता पुण्यातलं हे वातावरण आहे? मोर्चेकऱ्यांचं नेमकं आता काय म्हणणं आहे? अनुपमा, खरं तर पुण्यातील आजची ही सर्वात मोठी घडामोड म्हणावी लागेल। खरं तर शनिवार वाड्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मनसेकडनं वीज बिलाच्या संदर्भात माफ व्हावी यासाठी हे आंदोलन सुरू केलं होतं आणि त्याच दृष्टीने आपण बघतो की मनसे पदाधिकारी जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आक्रमक झाले होते आणि त्यानंतर पोलिसांना चकमा देत त्यांनी मोटरसायकल रॅली देखील काढण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर देखील मोर्चाला सुरुवात झाली होती। मात्र तोच मोर्चा हा सगळा मोर्चा फरसखाना पोलीस ठाण्यापर्यंत वळवण्यात आला आणि याच ठिकाणी आता हे सगळे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या ठिकाणी यावं आणि आमचं निवेदन घ्यावं, अन्यथा पोलिसांनी आम्हाला या ठिकाणाहून सोडावं आणि आम्हाला मोर्चा काढू द्यावा, जिल्हाधिकाऱ्यांना आमचं म्हणणं मांडू द्यावं आणि निवेदन देऊ द्यावं, अशा पद्धतीची मागणी सुरू केलेली आहे। मात्र तरी देखील हे आंदोलन या ठिकाणी आतापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। पदाधिकाऱ्यांच्या नेमका काय भावना आहेत ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। जिल्हा शहराध्यक्ष आपल्या सोबत आहे। आता सध्याच्या घडीला हे तुमचं आंदोलन, ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। अद्यापही योग्य असा प्रतिसाद मिळत नाहीये। या शनिवार वाड्याने मुघलशाही अख्खी मुघलाई मोडून काढली। या सरकारचे आंदोलन सुरू होत आहे, पोलिसांशी तुमचा काय संबंध होता? काय म्हणलं? संपर्क काय करताय पोलिसांशी? आता पोलिसांशी बोलणं चाललेलंच आहे। आमचं आंदोलन सकाळी शांततामय मार्गाने होतं, तुम्ही सगळे त्या ठिकाणी होतोच। एखादा मोर्चा सुरू व्हायच्या अगोदरच आंदोलकांना अटक करणं, पोलिसांवरती प्रचंड प्रेशराईज करणं, हे सरकारचं अशा पद्धतीचं सरकार चालवण्याचं नवीन फंडा हा तुम्ही बघताय। हे ज्या पद्धतीने युटर्न मारतंय, ज्या पद्धतीने सरकार सर्वसामान्यांना बेटीस धरतंय, ज्या पद्धतीने सर्वसामान्यांचा आवाज उठवणाऱ्या मनसे सैनिकांना त्रास देतंय, ते पाहता ह्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच, पण आता हे सगळा निवेदनाचा जो भाग आहे तुमचा तो या ठिकाणी होत नाहीये, पोलीस जाऊ देणार नाही। हा सगळा विषय पोलीस प्रशासनावरती आहे। पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून त्या मंडळींनी इथं यावं आणि आमच्याकडनं निवेदन घ्यावं। नक्कीच आपण बघतोय अनुपमा की या सगळ्या ठिकाणी आता पोलीस जे आहे ते या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करताय। योग्य तो निर्णय होईल आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन येथेच कसं संपवता येईल असा प्रयत्न या ठिकाणी पोलीस यंत्रणेकडनं केला जातोय। मात्र पदाधिकारी जे आहे ते आक्रमक या ठिकाणी कायम असल्याचं पाहायला मिळतंय। अनुपमा, ठीक आहे, धन्यवाद किरण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि पुण्यामध्ये या संदर्भातल्या नेमक्या काय काय घडामोडी या पुढच्या काळामध्ये घडतात आपल्याकडून जरूर जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद किरण ताजणे, आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर पुण्यामधून।